वाक पूर्ण बॉडी नाही खाली पाय नसतो वर ठेवायचा. काहीतरी करतो आतमध्ये पक्षी म्हणते आतमध्ये विहिरीत पक्षी आहे. जड आहे का पण तो जड आहे का? बघ मारून. जड. तू तो छोटा मार पहिले. शी तो नको. अरे तू छोटा मार. नको मी हा मारते. नको हा मारते. सकाळी सकाळी जिम करायला घेऊन आलो कुठे समुद्रावर. आमका जिमची गरजच लागणार नाही. आम्ही एकदम आधीपासूनच जिम स्लिम ट्रिम असल्यावर जिम फिट करायची असो. नाही आम्ही असं काही फिट नाही. असो. गप्रो मी काय गप्रो. जुगाड दोन्ही लागते लागणार असू दे. वाक पूर्ण बॉडी नाही खाली आणायची का? मी 5चा 7:30चा नाही. आडवा वाकडा हात नको घेऊ. काय काय शोधतोय यार जिम साठीच्या वस्तू. नाही मिळालं काही. ती होडी बिडी बघ काहीतरी ढकलू याचा. मी काल फिरलो. फिरलास? होडी घेऊन जाऊया बाबा. एक जिम बांधते मी होतं देवबाग मध्ये. हा जुगाड. एका साईडला लाकडं लावायची. तिकडे एका साईडला लाकडं. तिकडनं बंद करताय का ते? कुठला ते की उघडच नाही तुमच्या यावर नाही. उघडं ठेवा म्हणलं उघडं ठेवतो. नाही बंद करा म्हणलं बंद करतो. कशाने बंद करणार? ते पत्रे असतात ना तुकडे बारके तुकडे असतात ना. बंद करायला हवं ना बाबा. बंदच करा. त्याला पाणी काय पाणी येणार नाही. बाहेर आहे पत्रे. पाणी काय आत येणार नाही. पण थोडासा पाऊस आला ना तर वाऱ्याबरोबर पाऊस आत घुसतो सुरू. हे बरोबर आहे. हे बरोबर आहे. थोडा पाऊस हे एवढं राहू दे. पुढून थोडस उजेड पण असू दे. बंद करतो. नाही सगळं बंद करा म्हणून सगळं बंद करतो. थोडा उजेड राहू दे. पुढून थोडस राहिलं ना तर काय नाही. ते चिरे असतात ते वापरा ना. कुठे वापरा. अख्खे वापरू नका. दोन बिन गेलेले आता हे किती राहिले मला सांगा. हे बाहेर दोन ते 8 फुटी आहेत ना. 8 फुट. आता इथे 8 फुट होणार तुम्हाला. एक लागणार. बाबा हे चिरे पण उचलू देत ना. काय काय झालं काय? ऊन खातायत यार. नाही प्रेग्नेंट आहे. बसू दे. हो हे पूर्वीचे थिएटर आहे. तिथे लाईट्स वगैरे होते तेव्हा. रोड नव्हता. हा एक गेट. तो एक गेट. आमच्या कंपाऊंडच्या तिन्ही बाजूला गेट. आता इथे मी एक सुंदर असं काहीतरी छोटंसं बांधतीये आणि तिथे एक शूटसाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी असं छान एक छोटंसं जे माझ्या स्वप्नात होतं ती गोष्ट मी इथे बनवणार आहे. आणि लवकरच त्या गोष्टीचं काम चालू होईल. कारण गौरव सध्या लग्नामध्ये बिझी आहे. त्याच्यामुळे गौरव डिझाईन करेल, प्लॅन करेल. त्यानंतर त्या प्लॅनवरती आम्ही सगळे वर्कआउट करू, काम करू आणि मग एक कॉस्टिंग काढून लवकरच डिसेंबरच्या आत ते सगळं पूर्ण होईल अशी मी आशा बाळगते. कारण मला ते खूप लवकर रेडी झालेलं हवं आहे. खूप मोठे पाय नसतो वर ठेवायचा. सोडून काय हा सोड. बेडू पण एवढे. अरे पटपट सोड.
काय हे घ्यायचं आणि ह्याने असं हे करायचं, पाणी भरायचं एवढं असं डुबू नको, उगीच पाणी हलवायचं नाही असं की एवढं थोडस पहिलं हे करायचं म्हणजे वरचं हे होतं, नंतर असं भरून घ्यायचं. आता मग दोन्ही ह्याने करायची काय गरज नसते, एका बाजूला. आता काय परत होतो स्वच्छ आहे मॅडम, स्वच्छ आहे म्हणजे समुद्र आहे ना त्या बाजूला. अरे समुद्र असं तरी गोड पाणी आहे, क्षार जास्त आहे पण पाणी, म्हणून जरा फिल्टर आहे. परत नाही होतायचं असं पाणी घालायचं तर झाडं नाही घालता. काहीतरी करतो आतमध्ये पक्षी म्हणते आतमध्ये विहिरीत पक्षी आहे. तर रेडी होऊन आता आम्ही निघतोय ओरोसला जायला आणि बऱ्याच मीटिंग्स वगैरे आहेत त्या सगळ्या मी लवकर संपवते, कारण मुंबईत सुद्धा जायचं आहे आणि इथे सुद्धा कामं चालू होतील आता. तर त्या मीटिंग्समुळे काही गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाहीत, पण बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नेहमी या चॅनलवरती दाखवत असते. सो आता मी असं ठरवलंय की हा जो चॅनल आहे हा डेली व्लॉगसाठी डेडिकेटेडली तुम्हाला अर्पण करायचा आणि एक नवीन युट्यूब चॅनल आम्ही चालू करतोय, ज्यावरती काही लोकांना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला आवडतात आणि त्या सगळ्या गोष्टी त्या चॅनलवरती येतील. अगदी आमच्या लग्नाचे व्हिडिओज आणि जे काही आम्ही छान छान गोष्टी प्लॅन केल्या आहेत, काही नवीन सॉंग्स वगैरे पण आम्ही सगळे जे काही नवीन आम्ही करू ते सगळं त्या चॅनलवरती येईल आणि त्या चॅनलबद्दल लवकरच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, म्हणजे तुम्ही त्या चॅनलला सुद्धा लवकरात लवकर सबस्क्राईब करू शकता. बरीच कामं त्याबद्दलची चालू झालेली आहेत आणि कसं की काही जणांना खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला आवडतात आणि काही जणांना आयुष्यात काय चालू आहे आपल्या आवडत्या व्यक्तीचं ते बघायला आवडतं. त्यामुळे हे चॅनल मी डेली व्लॉगसाठी ठेवते. दुसरा चॅनल असेल त्यावरती सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि सॉंग्स वगैरे सगळं आमच्या लग्नाचे व्हिडिओज वगैरे सगळे येतील. तर माझ्या लग्नासाठी मला जो व्हिडिओग्राफर हवा होता, मी खूप आधी असं ठरवलेलं की म्हणजे लग्नाचा प्लॅन नव्हता, पण असं वाटायचं की कधी लग्न केलं तर यार हा फोटोग्राफर पाहिजे. तर तोच फोटोग्राफर आहे माझ्या लग्नासाठी आणि तोच व्हिडिओग्राफर आहे. त्यामुळे त्यांचं जे काम आहे ते खूप आवडेल तुम्हाला. आणि कुणालने खूप मस्त मस्त गाणी सुद्धा बनवली आहेत आणि त्याने त्या दिवशी एक सहज माझ्यावरती पण एक असंच गाणं बनवलं जे मला खूप आवडलं. तर त्याला मी असं म्हटलं की एवढी छान गाणी लिहितो, सतत म्हणजे लाईमलाईट पासून त्याला लांब राहायचं असतं, त्याला कधीच पुढे यायचं नसतं आणि मी त्याला सतत ढकलत असते, ये पुढे आणि त्याचं काम तुम्हाला सांगत असते. तर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की मी सुद्धा त्याच्यासोबत राहून एक गाणं लिहिलं, जे गाणं अप्रूव्ह पण झालंय, पण ते लवकरच जर त्याच्याबद्दल पण काय झालं तर मी तुम्हाला ते सांगेन. तर त्याचं झालं असं की कुणाल गाणं लिहित होता आणि तो लिहित असताना मी त्याला म्हटलं की मी लिहू, तर म्हणाला लिही, वाटलं चांगलं तर बघू. आणि मी लिहिलं, त्यालाही ते आवडलंय बोल आणि त्याला मस्त चाल वगैरे लावली ती आणि ते गाणं आता छान सिरियलमध्ये वगैरे येईल जेव्हा ते बनेल आणि जेव्हा ते लाईव्ह होईल चॅनलकडनं, कारण तोपर्यंत मी असं काही बोलू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगते की सध्या मी लिहिण्याचे सुद्धा प्रयत्न करते, माझ्या सुप्त कलागुणांना वाव सुद्धा देते. सो ते सुद्धा मी तुम्हाला अपडेट देईन. सो हे सगळे अपडेट जे असतील ना, हे सगळे मी डेली ब्लॉगमधून देत जाईल आणि जिथे ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील ना, तिथे मी फक्त इन्फॉर्मेशन्स तुम्हाला पोचवेन तुमच्यापर्यंत. हे घेऊन जा. मुद्दाम करतोस काय? चल. आता कोणी नसणार, सगळे शाळेवाले असणार. हे कॉलेजचे शिक्षक जातात. किती वाजले? ओ हिरोची एंट्री. हा फुल शेट्टी बाई. कुठे चाललाय? कुठे? तुझं लग्न होतं की काय आज? तसंच वाटतंय.
नमस्कार, मालवण मध्ये स्वागत आहे तुमचं. मस्त. येस काय ये तू मालवणला ये, सांगू नको. फोन केला ना ग तुला. नाही ते आता कामानिमित्त झालं. छोट्या माणसांनी एवढ्या मोठ्या माणसांना फोन करणं म्हणजे कसं बरोबर बाप नाही. रे, काय बोललास, अगदी छानच वाटलं ऐकून. बाकी बाकी म्हणजे चाललंय. कुठे निघालात? आम्ही ओरसला चाललोय का? कामानिमित्त, तुला माहितच असेल ना. चंद्रावरती आहोत आपण. ते खड्डे दिसत आहेत तर ते घेते ना. बघ आपण चंद्रावरती आहोत आता. बघ कसं आहे, कसं आहे ना. चटणी बाबा. तर आमच्या कॉलेजकडचा वडापाव टेस्ट करून आमची ही ट्रिप इथेच संपते. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी आत्ता दाखवल्या ना, तर तुमची मजा कमी होईल व्लॉग्स बघण्याची. त्यामुळे काही गोष्टी मी तुम्हाला दाखवत नाही आहे, म्हणून कदाचित व्लॉग्स तुम्हाला इनकम्प्लीट वाटतील. पण ठीक आहे, आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन, बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट. पाला आहे ना कसला तरी. पाला की शेंगा आहेत.